हाय हॅलो नमस्कार. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आमचा नाश्ता झालेला आहे. नाश्त्याला बनवलेले होते चपातीचे पोहे. तर दादाचे पप्पा नाश्ता हे करून कामाला गेलेले आहेत. त्यानंतर माझे आता नंतरची कामं सुरू झालेली आहेत. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिलं बघा हे कुकर लावून घेणार आहे. तर त्यासाठी इथे सगळ्यात पहिलं तांदूळ घेतलेले आहेत भातासाठी. आणि आता तांदूळ सगळ्यात पहिलं मी पाकडून घेते, कारण ना मध्ये किडे हे होतात बारीक बघा, त्याच्यामुळं ना अगोदर बघून घेते. आणि खडे पण असतात तांदळामध्ये, तर त्यासाठी मी सगळ्यात पहिलं खडे ते बघितले, त्यानंतर मग पाकडून घेतले तांदूळ. आता स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून ना तांदूळ बाहेरले असतात ना त्याला पालिसेन असतं आणि ते बाहेरले तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलेच पाहिजे. त्यासाठी मग इथं तांदूळ धुवून घेत होते मी. त्यानंतर मी आता याच्यासोबतच ना रात्री मी ना चवळी भिजत घातलेली होती. तर चवळीची रस्सा भाजी बनवणार आहे. त्यासाठी चवळी घेतली आहे, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकर लावून घेतला आणि इथं मी लगेचच सोबत पीठ मळून घेते. इकडं भांडेही पडलेले होते चहाचे, तर मग मला भांडे हे बी घासायचे होते. भांडे घासण्याच्या अगोदर ना मग मी म्हणलं की अगोदर पीठ मळून ठेवावं, म्हणजे ना पीठ चांगलं भिजलं जातं आणि चपात्या छान होतात पीठ भिजल्यानंतर. त्यासाठी ना मग अगोदर पीठ मळून घेते मी आणि मग नंतर भांडे घासून घेते. आणि भांडे बक्कळ होते, कारण की ना पीठ सगळं संपल्यामुळे ना डबे सगळे खाली झालेले होते. तर मग म्हणलं हातासारखं लगेचच खाली झाल्यात तर लगेचच डबे पण घासून घ्यावे. तर त्याच्यामुळं मग डबे खाली झालेले होते, तर मी लगेचच मग डबे बी घासून घेणार होते. त्यामुळं अगोदर पीठ मळून घेते. तर इथं मी पीठ मळून घेत होते. तर आधीच झोपलेला होता म्हणून मला ना निवांत काम करायला बी येत होतं. तर आता इथं माझं ना पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता किती छान असं पीठ मळून झाले. तर आता इकडं बघू शकता डबे खाली झालेले आहेत. आता हे सगळे डबे मी लगेच घासून घेते. तर डबे चांगले घासून झालेले आहेत स्वच्छ असे. तर पालते घालून ठेवलेले आहेत, म्हणजे चांगले कोरडे झाले ना मग त्याच्यामध्ये भरता येत. काय चाललंय? काय करायचं? आता मी बनवणार आहे चवळीची भाजी. चवळीची भाजी इकडं भात झाला, शिजून ठेवले का चवळी? इकडं भात झाला, इकडं चवळी शिजले बघा मस्त अशी. ते पकडच हे करतं नाही पकड. आणि बघा याला बाहेर जायचं आता. मी आलो म्हणलं बाहेर घेऊन, बघा टोपी घेऊन लगेच आले. टोपी घाल म्हणते. कुठं जायचं अभि? टोपी घाल. नाही. हे बघा मस्त अशी चवळी शिजलेली आहे. आता याला फोडणी मारते. आता बघा इथं पातेलं ठेवले गरम करायला. तर आता याच्यामध्ये 2 माप तेल घालून घेते. आता तेल चांगलं गरम झाले. थोडीशी मोहरी, जिरे छान तळू द्यायचे. जिरे मोहरी, अद्रक लसणाची पेस्ट, कांदा चांगला तळू द्यायचे. टमाटर, कढीपत्ता, आता हे चांगलं परतून घ्यायचं. आता फोडणीतच थोडीशी कोथिंबीर, हळदी पावडर टाकल्यानंतर धने पावडर, थोडासा किचन किंग मसाला थोडाच घातला. आता चांगलं परतून घेऊया. काळं तिखट आता चांगलं परतून घ्यायचं. आता हे चांगलं परतून झालेलं. आता याच्यामध्ये चवळी घालून घ्यायची. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ बघून टाकायचं आहे. पहिलं शिजवताना बी घातलेलं होतं म्हणून. तर आता ह्याच्यात टाकून घेते थोडंसं पाणी. आणि याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. आता मस्त याला उकळी आणून द्यायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर. तर आता मी बनवते बेसनाची पोळी. तर त्यासाठी इथं बेसन घेतले. आता याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून घेते.
त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, कांदा, टमाटर आणि त्यानंतर कोथिंबीर, थोडंसं धने पावडर, हळदी पावडर, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि उगाच थोडासा खायचा सोडा, उगाच थोडासा. तर थोडंसं तेल टाकून घेते मी. तेल टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडं थोडं पाणी घालून कालवून घ्यायचं आहे. असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे छान असं. झाला आता त्याच्यावर थोडंसं तेल घालून घेतो असं. तर आता याच्यावर घालून घेते. तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि असं पसरवून घ्यायचं आहे. बघा तुम्ही असं ना हाताने पसरवून घेऊ शकता. याला खायचा सोडा घातल्यानं काय होतं, थोडेसे ना फुगल्यासारखे छान असं बनतात. बघा बघू शकता किती मस्त झाले, किती छान झालेलं आहे. उठलं आहे खालून छान मस्त असा उठला. आता याला मी पलटून घेते. हे बघू शकता, हे बघा तसा बेसन पोळा झालेला आहे. तर बघू शकता किती छान झाला आहे. त्यांना जाणारच नाही. हे बघा कसं निघलं गेले आपोआप. एकदम मस्त अशी पोळी झालेली आहेत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि थँक्स फॉर वॉचिंग.